जाधव सरचिटणीस, त्यानंतर नागेशदादा दरेकर सल्लागार आणि मंगेश बुलशी आणि तुकाराम अहिरे यांची सगळ्यांचीच मेहनत आहे. या सर्व असोसिएशनची मेहनत आहे आणि त्याचमुळे आपण बघतो ही स्पर्धा यशस्वी होत असताना येते ती शेवटच्या टप्प्यामध्ये. शेवटचा सामना, अंतिम सामना. अंतिम सामना इथे सुरू होतोय आणि बघायचं आहे आता मात्र ऑलरेडी आपण बघितलं की 4 संघाने आपली जागा पक्की केली होती बक्षीसपात्र फेरीमध्ये. यामध्ये आपण बघितलं की आई कुलस्वामिनी देवळे, त्यानंतर ज्योती एंटरप्राइजेस, संस्कार 11 आणि ओवी माही 11. पण त्या दोन उपांत्य फेरीमध्ये आपण बघितलं की 2 संघांनी बाजी मारली. आई कुलस्वामिनी देवळे संघ पहिल्यांदा सामना जिंकून उपांत्य फेरीचा पहिला अंतिम फेरीमध्ये पोहोचला आणि मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं की 48 धावसंख्येचा पाठलाग ते करत असताना संस्कार 11 संघ पोहोचले तो अंतिम फेरीमध्ये. अरविंद पासवान आणि स्ट्रायकिंगला नॉन स्ट्रायकिंगला गणेश, ज्याला आपण सामन्याचा पुरस्कार नंतर देणार आहोत. मागच्या सामन्याचा ऑल द बेस्ट. सामना सुरू करतोय, गोलंदाज सज्ज होतोय. अष्टपैलू खेळाडू या संघाचा अत्यंत महत्त्वाचा ॲसेट सुजित सोनावणे. पहिल्या चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे. अरविंद पासवान समोर, चेंडू सरळ रेषेत निघून जातोय. तो थेट विकेट किपरच्या हातामध्ये. अंदाज पूर्णपणे चुकला अरविंद पासवानचा आणि सुजितचा पहिला चेंडू जातो तो निर्धाव. त्याला माहिती आहे की आता मात्र या सामन्यामध्ये 4 षटकाच्या सामन्यामध्ये फक्त एकच रिव्ह्यू आहे, तो योग्य ठिकाणी युटिलाइज करायचा आहे. त्यामुळे कुठल्या प्रकारचा निर्णय तिथे घेण्यात आला नाही. पहिला चेंडू निर्धाव. पूल करायचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, चांगला वेफट, रनआउटची संधी आणि ती सुद्धा हुकली आहे. रनआउटची संधी. लिडिंग एज घेऊन विकेट किपरच्या किंचितचा बाहेरून चेंडू निघून गेला. बघूया ॲक्शन रिप्लेमध्ये की काय घडलं होतं. हा चेंडू सुजितचा, थोडासा फलंदाज बाहेर वळला. चेंडू लिडिंग एज घेऊन फ्लाइंग स्लिपमध्ये फ्लाय झाला. विकेट किपरने जीवाचं अक्षरशः रान केलं. अप्रतिम एफर्ट शैलेश या ठिकाणी. आणि डायरेक्ट हिट आपण जर बघितलं तिथे सुद्धा आपण बघितलं की फलंदाज बाल बचावला गणेश. धावसंख्या 1. हा चेंडू नो लुक शॉट मारायचा प्रयत्न, पण अशा फटक्यांसाठी तुमच्याकडे रेग्युलर सराव असायला लागतो. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. हा चेंडू मिडल स्टिकवर होता. बॅट गोफणीसारखी फिरवली पूर्णपणे. आपण बघितलं की चेहऱ्यासमोर पूर्णपणे रोल केली ती बॅट. या फटक्यांसाठी तुम्हाला प्रदीप पाटीलचे फटके बघावे लागतील, जो या फटक्यांमध्ये अत्यंत माहीर असा खेळाडू बघायला मिळतो. हुक केलाय, फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर, चेंडू निघून जाईल सीमारेच्या बाहेर. खणखणीत चौकार. थोडासा मागे थांबला, पॉज घेतला, हुक केला. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये चेंडू टप्पा पडून थोडासा पॉज घेऊन आला होता, थोडासा कमी गतीने आला होता. अप्रतिम इन स्विंग, अप्रतिम ऑफ स्विंग बघायला मिळतोय आणि चेंडूला पाठवून दिलं फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. चौकाराने खातं उघडले स्वतःचं गणेशने आणि धावसंख्या पोहोचली ती 5 वर. चेंडूला जाऊ दिलंय. ऑफस्टमच्या खूप बाहेर आहे. प्रदीप शिंदे वळत आहेत. सिग्नल करतात ते वीरूला, अर्थातच वीरेंद्र मोरेला. इट इज वाईट बॉल. खूप बाहेर आहे, खूपच बाहेर आहे. रिटर्न क्रिचच्या सुद्धा बाहेरून चेंडू निघून गेलाय. पुढील चेंडू, धावसंख्या 6. सुजित, चेंडू उंच गेला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने. चेंडू जातो निघून एक टप्पा घेऊन थेट आमच्या RM साऊंडच्या कक्षामध्ये. सीमारेषे बाहेर चौकार. चांगली फटकेबाजी पॉवर प्लेमध्ये. पॉवर बॅक शॉट गणेशचे आहेत. इव्हन थ्रू आउट द टुर्नामेंट चांगली बॅटिंग केली. घणाघाती हल्ले सुद्धा केले त्याच गणेशने आणि त्याच्या बॅटमधून हा चौकार बघायला मिळतोय. धावसंख्या दुहेरी अंक जाऊन पोहोचली ती 10 वर. षटक क्रमांक पहिलं सुजितचं मार्गस्थ आहे. इव्हन संस्कार 11 संघ हे सुद्धा जाणतो की सुजित हा या संघाचा अत्यंत महत्त्वाचा ॲसेट आहे, महत्त्वाचा फलंदाज आहे. त्यामुळे तो जर बॅटिंगला आला तर त्याच्यासाठी या धावा खूपच कमी आहेत. त्यामुळे त्याच्यासमोर चांगला धावसंख्येचा डोंगर इथे उभा राहावा लागेल, हे संस्कार 11 संघ जाणतो. समोर एक्झिक्यूट केला. काय फटका बघा, काय टायमिंग आहे आणि काय कॉन्फिडन्स आहे या फटक्यामध्ये. सीमारेषा बाहेर जातोय. गुड शॉट, चौकार. चांगली फटकेबाजी, चांगला स्ट्रोक ऑफर केलाय आणि सीमारेषेबाहेर चौकार आणि धावसंख्या धावफल करते एकूण 14 धावा. त्यामुळे निश्चितच
बॉलचा फॉलो बघा GTC लाईव्हच्या माध्यमातून, त्यांच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून. नरेशचा वाढदिवस सुद्धा होता, जो मात्र आमच्या स्पर्धेमध्ये GTC लाईव्हच्या माध्यमातून कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहे. त्यासुद्धा बिलेटेड हॅपी बर्थडे. सो एका षटकाखेर धावसंख्या 14 धावा. सुरुवात चांगली केली आहे बॅटिंग करत असताना संस्कार 11 या संघाने. आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 14 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 मध्ये आता गोलंदाज सज्ज होईल नवीन षटक घेऊन. चौकाचं गोलंदाज आहे तो शैलेश. हो, समोर एक्झिक्यूट केला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक काय झेल ड्रॉप. भरपूर कॅज्युअल अप्रोच बघायला मिळाला. इझिली चेंडूवर आला, पण हे सुद्धा त्याला समजलं नाही की चेंडू त्याच्या हाताने कधी निसटला. एवढ्या इझिली तो आला होता, पण चेंडू ग्रीप करत असताना कॅज्युअल अप्रोच होता त्या ठिकाणी. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. फटका फटकावला समोर स्ट्रेट बॅटने. चांगला फटका ऑफर केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जे होता त्याच्याकडनं झेल सुटलाय. स्क्वायर कट करण्याचा प्रयत्न. कॉड साठी अपील, स्ट्रॉंग अपील. आणि फलंदाज बॅक टू डगआउट. दिस इज द बिग विकेट. कॅप्टन डिपार्ट. अरविंद पासवान बॅक टू डगआउट. अगोदरच्या चेंडूवर निश्चितच जीवदान मिळालं होतं, पण हा चेंडूवर छेडखाणी करण्याचा प्रयत्न केला. बिहाइंड द स्टंप. सुरेख झेल. आई कुलस्वामी देवळे संघाला मिळते ती पहिली सफलता, पहिली विकेट. सुजित जो या संघाचा संघनायक, त्याच्या पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. विकेट त्याला मिळाली नव्हती, पण इथे मात्र गोलंदाज शैलेशने काढली ती विकेट. धावसंख्या आपण बघतोय ती एकूण 16. फ्रॉम द बॉडी चांगला फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये ते क्षेत्ररक्षक जज करतोय. झेल सुटलाय पुन्हा एकदा. विवेक त्या ठिकाणी होता. संधी रनआउटची, पण चेंडूची फेक चांगली झाली आहे स्ट्रायकिंग एंडला. अवघी एकच धाव. धावसंख्या 17 धावा. धावफलक 17 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना हो बघायचं चेंडू. चांगला टायमिंग आहे. काय फटका, काय कनेक्शन आहे. आणि चेंडू सीमारेषेबाहेर खूप लांब. षटकार. गणेशच्या बॅटमधून हा षटकार बघायला मिळतोय. एक उंच पुरस्था असा फलंदाज आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या 22. 3 चौकार, एक षटकार. ओ वेगवान चेंडू. बॉडी लाईन. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. गुड लेन्सचा काय वापर केला शैलेशने या चेंडूवर. षटकार मारल्यानंतर जबरदस्त कमबॅक बघायला मिळतंय. आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या 22 धावा धावफलकावर आहेत. त्यापैकी 18 धावा एकट्याने कंप्लीट केल्या आहेत. फलंदाज आहे स्ट्रायकिंग एंडला गणेश. धावसंख्या 23. शैलेशचा पुढचा चेंडू निर्धाव. षटक समाप्त होते. 2 षटकाखेर 11.5ची गती आणि 23 धावा धावफलकावर आपण बघतोय. आणि अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक. वळी आपण सत्काराकडे. ह्या स्पर्धेला 3 दिवस पंच म्हणून चांगलं कामकाज केलं ते सचिनजी सावंत सर यांचा सन्माननीय सल्लागार रुपेशदादा सखवाल यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या सचिन दादांसाठी, कारण 3 दिवस डे नाईटची स्पर्धा आणि चांगलं असं डिसिजन आणि ही स्पर्धा पार पाडण्यासाठी त्यांचं मोलाचं योगदान. रुपेशदादा यांच्या शुभ हस्ते. बाविस्कर सर या. त्यानंतर गेले 3 दिवस चांगल्या पंचांचं काम केलं ते गणेश बाविस्कर सर यांचा सन्मान. आणि जीबी पॅनलचे सर्व असं मी म्हणेन. गणेश बाविस्कर सर. टाळ्या होऊन जाऊ द्या बाविस्कर सरांसाठी. त्यांचं इथं आपण यथोचित मान सन्मान करतो असोसिएशनच्या वतीने.
सन्माननीय रुपेशदादा सकपाळ यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. नरेंद्रला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जीटीसी टीमचे आमचे कॅमेरामॅन, त्याचा वाढदिवस सुद्धा होता आज. आणि इथे मात्र चेंडू मागे जातोय, विकेट किपर बीट होतोय, नॉशा खेळला संधी आहे रनआउटची. आणि ती संधी फक्त संधीच राहणार आहे. एक सोपा फेकलेला चेंडू, थ्रो केलेला चेंडू, पंचांचा इशारा 22चा आणि एक धाव कंप्लीट या चेंडूवर. विरू मोरे मला सांगतात धावसंख्या 24, 24 धाव, धावफलक. तिसरा षटक मार्गस्थ गोलंदाज आहे तो रोहित. अँड विकेट डाऊन. फलंदाज बाद. गणेश बॅक टू डग आउट. फलंदाज बाद होतोय. एक आक्रमक फलंदाज, त्याची मात्र विकेट आता मात्र मिळाली ती रोहितला. आणि फलंदाज बॅक टू डग आउट. दत्ताशेठ केसरकर यांच्याकडून पारितोषिक आले, प्रत्येक विकेटला 100 रुपये. आणि बघायचं इथे मात्र विकेट तर काढली, पण या चेंडूनंतर मात्र हे पारितोषिक असणार आहे, याची मात्र नोंद घ्या. गोलंदाज पुन्हा एकदा रोहित. स्ट्राईक एंडला प्रतीक. थोडासा थांबून घ्यायचा प्रयत्न, चांगला बाउन्स बघायला मिळतो या चेंडूवर. रायझिंग डिलिव्हरी, थेट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. तर पंचांनी जवळ जाऊन कन्फर्म केलं, रिकन्सिडरेशन केलं, व्हाईट बॉलचा सिग्नल त्यांनी केलाय. समोर एक्झिक्यूट केला, चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, पण बघायचं 2 खेळाडूंच्या मधून काढण्याचा प्रयत्न आणि यशस्वी झालाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. गुड शॉट. अमर दरेकर साहेब, ओही माही 11 संघाचे संघमालक, आपण यायचं आपला इथे यथोचित मान सन्मान असोसिएशनच्या वतीने करण्यात येते. अमरदादा दरेकर साहेब. हो बघायचं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जज करतोय, झेल पकडलाय, फलंदाज बाद होईल. प्रतीक बॅक टू डग आउट. अँड विकेट फॉर रोहित. सेकंड विकेट फॉर रोहित. दोन विकेट आतापर्यंत या षटकामध्ये काढल्यात. धावसंख्येवर आपण लक्ष टाकूया. मला सांगतात वीरू, एकूण धावसंख्या जी अंकित झाली आहे धाव 29 धावा. आणि सन्मानित होतोय ज्याने मात्र 3 दिवसामध्ये अप्रतिम भूमिका पार पाडली या स्पर्धेमध्ये. मग अँकर असू दे, कमिटी मेंबर असू दे, स्कोरर असू दे, एक समालोचक असू दे आणि एक अँकर असू दे, असा पहाडी आवाज पोलादपूरचा सन्मानित होतोय आमचे मित्र गणेश केसरकरचा. त्याचबरोबर आपण जर बघितलं बाईक आपण बघितल्या विजन ऑटोमोबाईलच्या, जवळजवळ 4 गाड्या 3 दिवसामध्ये सेल आउट केल्या त्यांनी. त्याबद्दल त्यांचे सुद्धा विशेष अभिनंदन त्याबद्दल. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, चेंडू जातो ऑफ साईडला, शॉर्ट कव्हर पॉईंट त्याची चेंडू कव्हर होईल. विकेट किपर थोडासा नाराज होता या फेकीवर. एक क्विक सिंगल या चेंडू फलंदाजाने कंप्लीट केली आहे. तर 30 धावा धावफलकावर आहेत, अंकित झाले. आपण बघतोय 3 षटकाच्या अखेरीस. अजून एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. अजूनही एक षटक रिमेनिंग आहे, बॅलन्स आहे या अंतिम सामन्याच्या पहिल्या इनिंग मधलं. धावसंख्या 30, 3 गडी बाद, सरासरी प्रति षटकामागे आपण बघतोय 10ची. अजूनही मैदानावर
एका षटकाचा 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. चला मॅच स्पीडअप करा. घड्यात जवळजवळ 1:32 शेवटचा सामना आपण बघत आहोत बिग बॅश लीग मधला, या तिसऱ्या पर्वातला, या तिसऱ्या रजनीतला. सरासरी सरती षटकामागे 10 धाव्यांची आपण बघतोय मैदानावर बॅटिंग करत असताना संस्कार 11, बॉलिंग मार्कवर प्रणव नरे निर्णायक षटक घेऊन. ऋतिक सकपाळ ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला उभा आहे तो ओम. प्रणव नरे पहिला चेंडू, ऋतिक सकपाळचा स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण बघतोय की लेगस्टिकच्या वरून जवळ. नो बॉल, नो बॉल, अंपायरचा सिग्नल. ओव्हर स्टेपिंग. चेंडू बघूया. चेंडू तर हा बाहेर तर होताच, पण पंचांनी हे सांगितलं की गोलंदाज ओव्हर स्टेपिंग झालाय, त्यामुळे नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट फॉर ऋतिक. धावसंख्या 31, 31 धावा बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. ओव्हर स्टेपिंग, पॉपिंग रिचच्या पलीकडे जाऊन चेंडू त्याने डिलिव्हर केला. पुढून खेळायचा प्रयत्न, चांगला चेंडू जात आहे आणि गुड बॉलिंग संधी रनआउटची, पण तोपर्यंत फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये स्क्रीनच्या आतमध्ये पोहोचलाय. पंचांचा इशारा 22चा. या स्पर्धेमध्ये निश्चितच सर्व पंचांचा आभार इथे व्यक्त करूया. खूप चांगली जबाबदारी त्यांनी पार पाडली. प्रदीप शिंदे, हेमंत कोळी, गणेश भाविस्कर, सचिन सावंत, गुड जॉब. या स्पर्धेमध्ये नो कॉन्ट्रोवर्सी. याचप्रमाणे श्रेय निश्चित दिला जाईल त्या सर्व पंचांना. ओ द विकेट ऑन साईडला पण बघायचं आहे फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मिड विकेटला तिथे जज करतोय. चेंडू कव्हर करून फेक करेल, थोडासा वाईडिश थ्रो, त्याचा फायदा उचललाय फलंदाजांनी. 2 धावा धावून इथे पूर्ण करतायत. वी ऑल्सो से थँक्स टू जीटीसी लाईव्ह, सुशील पाटील आणि त्याचबरोबर ऑल टीम, जयंता मोरे, त्यांच्या पूर्ण टीमचा मी आभार इथे व्यक्त करू. या 3 दिवसामध्ये अप्रतिम लाईव्ह टेलिकास्टची भूमिका त्यांनी पात्र पार पाडली आहे. वी ऑल्सो से थँक्स टू RM साऊंड. ओके ओके. कारण आमच्या आवाजाची त्यांनी कात्र काळजी घेतली. माझ्या आवाजाची, जयेश असू दे, त्यानंतर बाळा पवार आणि त्याचबरोबर गणेश केसरकर, सगळ्यांच्या आवाजाची काळजी केली. चांगलं संगीत ऐकायला मिळालं, त्याबद्दल RM साऊंडचे आभार इथे व्यक्त करू. माझ्यासोबत समालोचक कक्षामध्ये आपण बघितलं तर 2 दिवस जयेश भोसले माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये, त्यानंतर बाळाचा आम्ही आवाज इथे ऐकला स्पर्धेमध्ये, गणेशने मध्ये मध्ये आम्हाला साथ दिली. या सर्वांचे आम्ही आभार इथे व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून शेवटच्या टप्प्यामध्ये. हो, अप्रतिम वेग, भन्नाट वेग या चेंडूवर प्रणव नरेचा. चारो खाने चित करून चेंडू निघून गेलाय, बॅट्समनला बीट करून थेट विकेट किपरच्या हातामध्ये. इथे सन्मान केला जातोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चला 2 चेंडू शिल्लक आहेत. जयजी भोसले सर, ज्यांचा आपण आवाज गेले 2 दिवस ऐकतो आणि पोलादपूर तालुका वासियांना हवा हवा असा वाटणारा आवाज आमचे सन्माननीय मित्र आणि समालोचक आदरणीय सन्माननीय जयजी भोसले सर यांचा यथोचित मान सन्मान सन्माननीय सल्लागार रुपेश दादा यांच्या शुभ हस्ते निश्चितच मनपूर्वक आभार इथे व्यक्त सन्मान आम्ही करण्यात येतोय पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन यांच्या वतीने. मनपूर्वक आभार इथे निश्चित व्यक्त करू, कारण सकाळ सुद्धा शेड्यूल होतं, त्यानंतर कंप्लीट करतायत. लाईव्ह टीम सुशील सर आणि ह्या सुशील सरांमुळे आपल्याला ग्राउंड उपलब्ध झालं, त्यांचा इथे यथोचित मान सन्मान. सुशील सर या, आपला यथोचित मान सन्मान सल्लागार रुपेश दादा यांच्या शुभ हस्ते. तो 2 धावा या चेंडूवर कंप्लीट झाल्यात शेवटच्या चेंडूवर, आणि 2 धावा आता टार्गेटमध्ये आपण निश्चितच या टोटलमध्ये ॲड करूया. धावसंख्या 36 धावा धाव फरक आणि 37चं लक्ष असेल आता मात्र सामना जिंकण्यासाठी. यापुढे ओळीया सुशीलचा सन्मान इथे केला जातोय, आणि खास करून GTC लाईव्हच्या माध्यमातून ज्याप्रमाणे टेलिकास्ट करण्यात आलं त्याबद्दल सुशीलचा सन्मान इथे होतोय. पण आभार सुद्धा आम्ही व्यक्त करू. हे ग्राउंड आम्हाला प्रत्येक आपण बघतो की सलग दुसऱ्या वर्षामध्ये त्यांनी अवेलेबल करून दिलं, त्याबद्दल जयन क्रिकेट संघ डायगर, ग्रामस्थ मंडळ डायगर आणि सुशील पाटीलचे मनपूर्वक आभार. असंच प्रेम पोलादपूर वासियांवर राहू द्या सुशील. थँक्यू सो मच. तू लाईव्ह वाला झाला ना. RM साऊंड राज यायचं आहे आपण. RM साऊंड राज. हॅलो, साऊंड सिस्टम राज यांचाही सन्मान रुपेश दादा यांच्या शुभ हस्ते, रुपेश दादा यांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. RM साऊंड यांचा सन्मान होतोय.
अमर दरेकर कुठे असतील, यायचंय अमरजी दरेकर. अमर दरेकर साहेब या. त्यानंतर दादा सन्मान चिन्ह अहो ते पंचांसाठी ठेवलंय सर. शाल घेऊन येणार जरा येताना आहे काय. असू दे आपलेच आता काय परिस्थिती अशी आहे. प्रसाद परब सर यांचा यथोचित मान सन्मान रुपेश दादा यांच्या शुभ असते. कारण 3 दिवस ज्यांनी या स्पर्धेला समालोचन केलं, एक उत्कृष्ट समालोचक म्हणून मंत्रमुग्ध झाली, यांचाही करण्यात येतोय सन्मान. यानंतर आम्ही अजून एकदा सन्मानित करत आहोत. सातत्याने मी जसा उल्लेख करतो की स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून खूप चांगली भूमिका पार पाडली ॲज अ स्कोरर, ॲज अ कमिटी मेंबर, ॲज अ आयोजक आणि त्याचबरोबर एक समालोचक मित्र जो आम्हाला लाभला यावर्षी, गणेश केसरकर. खास करून विजन ऑटोमोबाईल याचं सुद्धा मी निश्चित इथे नाव इथे आवर्जून इथे नमूद करेन. त्याच्या माध्यमात आमचे जे कोऑर्डिनेटर होते ते म्हणजेच गणेश केसर यांचा सन्मान इथे होतो आहे. त्याबद्दल गणेश केसरकर आपले मनपूर्वक आभारी ते व्यक्त करून जोरदार टाळ्या निषेध व्हायला पाहिजे. तटस्थ भूमिका या स्पर्धेमध्ये निश्चितच पार पाडली आहे. क्या बात आहे. जसा सुशील म्हणतो की पोलादपूर तालुक्याचा पहाडी आवाज, त्याबद्दल निश्चित आभारी ते व्यक्त करून पुन्हा वळतो आमच्या समालोचक मित्र या वळूया शेवटच्या सत्राकडे. ऐकूया आवाज पुन्हा जयेश भोसलेचा. धन्यवाद. धन्यवाद. आवाज तुम्ही ऐकत होतात प्रसादजी परब सरांचा. धन्यवाद गणेशजी केसरकर सर यांचा देखील आवाज तुम्ही ऐकताय. या स्पर्धेच्या माध्यमातून मेगा फिनाले, ग्रँड फिनालेकडे वळतोय आपण. फायनलची मॅच, उत्तरार्धाचा खेळ लक्ष ठेवण्यात आलाय. 37 धावसंख्येचं टार्गेट. आघाडीची जोडी शैलेश शिलार आणि त्याच्या साथीला सुजित वाघमारे. पहिला बॉल फुलर लेनचा ड्राईव्ह केला, ड्रायव्हिंग लेंथवरती होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल अर्जित केली आहे. सदतीचा पाठलाग करायचा. 4 षटकांची लढत, फायनलची मॅच आपण पाहतोय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत व आयोजित असणारी स्पर्धा पाहायला मिळते. बिग बॅश लीग 2024 तिसरं पर्व. पुढचा बॉल संस्कार 11 आणि ऐक कुळस्वामिनी देवळे दोन संघांदरम्यानची लढत. या वेळेचा चेंडू ऑन साईडला खेळल्यात. अरविंद पासवान डीपमध्ये बाउंड्री लाईनवरती पाहायला मिळाला होता. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या धाफलकाबर्दी વધાरत असताना 2 धावा धाफलकाबर्दी आहेत. सुजित वाघमारे आणि अगदी त्याच्या साथीला शैलेश शिलार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. उजव्या एसीच्या बाहेर रूम बनवला होता, जागा बनवण्याचा प्रयत्न, परंतु घडतंय तरी काय, डायरेक्ट हिट करण्याचा मोह फलंदाजाला आबरता आलेला नाहीये. आणि म्हणून की काय इथे रन्स अर्जित करण्यात येत असताना देखील आपण पाहतोय संघाची धावसंख्या 3 धावा धाफलकाबर्दी आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. टिपला गेलाय झेल. खेळाडू होतोय सुजित वाघमारे बाद.
हेलिकॉप्टर स्ट्रोक, हेलिकॉप्टर झाला क्रॅश. बाद होऊन सुजित वाघमारे तंबूच्या आचऱ्याला परतला. नवीन बॅटर आशिष मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 37चा पाठलाग करायचा. फायनलची मॅच, ग्रँड फिनाले आपण पाहतोय. हे तिसरं पर्व कोणाच्या नावे राहील, हे तिसरं पर्व कोणता संघ जिंकेल, त्यासाठी चालू असणारी भिडंत. अगदी थोड्याच वेळामध्ये साऱ्या गोष्टींचा खुलासा जो मात्र होत असताना पाहायला मिळेल. या पण एक यथोचित मानसन्मान आपण करतो आहोत. उजव्या सीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न आहे, जिथे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. अमरजी दरेकर साहेब यांचा यथोचित मानसन्मान आपण करतो आहोत. या वर्षीच्या हंगामामध्ये ओवी माही 11 हा संघ जो मात्र त्यांनी बांधला आणि त्याच कारणास्तव त्यांचा यथोचित मानसन्मान आपण करतो आहोत. आशिष लेफ्ट हँडर बॅटर आहे. स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळेल. पुढचा चेंडू यावेळेला प्लेड ऑन झाला. फलंदाज फर्निचर केलं डिस्ट्रॉय आणि पहा सेलिब्रेशन. संघ संस्कार 11 टीमच्या गोलंदाज अर्थात विक्रांत मोरेचं. केवळ धावा 3 धावा फलकावरती पाहायला मिळाल्या. 2 खेळाडूंना बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं विक्रांत मोरेला. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आलाय. गोलंदाजीमध्ये फेरबदल. अभियाला पाचारण करण्यात आलं. डावखुऱ्या हाताचा फिरकीपट्टू, फिरकीचा जादूगार गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. शैलेश शिलार ऑन स्ट्राईक आहे. अजूनही 18 बॉलचा खेळ शेष आहे. या मॅच मध्ये विजयासाठी 34ची गरज. 18 बॉल 34 धावा. बॅकफुटला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. चेंडूच्या रीच पर्यंत पोहोचले होते, परंतु कॅच पकडता आलेला नाहीये. शैलेश शेलारला जीवदान मिळालं जरूर, परंतु हा तोच खेळाडू आहे ना की ज्या ज्या वेळेला त्याला जीवदान मिळाल्यात नेहमीच हानिकारक राहिल्यात प्रतिस्पर्धी संघासाठी. संघाच्या हितासाठी बॅटिंग करणारा खेळाडू आहे, परंतु आज त्याला तो सूर, ती लय गवसलेली पाहायला मिळाली नाही. फटका मिस टायमिंग आहे. हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. तिसरा खेळाडू इथे बाद केलाय. अभिने देखील विकेट मिळवली आहे. आणखीन एक खेळाडू इथे बाद झालाय. 3 धक्के 3 हादरे इथे दिलेत. 37चा करायचा पाठलाग. मोठे स्ट्रोक खेळण्याचे मोह आवरता आलेला नाही आहेत फलंदाजांना, आणि म्हणून की काय एका मागोमाग एक खेळाडू बाद झाले. सुजित वाघमारे बाद झाला, तदनंतर आशिष बाद झाला. आता मात्र जिथे आपण पाहतोय ना, विवेक देखील बाद झालाय. हा बॉल पुन्हा घाट घेसाठी वेगाने पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू जो मात्र डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. पंधरा बॉल आणि 33ची आवश्यकता. खोलात टाकलेला हा बॉल ऑन साइडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. रन्स मिळेल ती केवळ आणि केवळ 1. संघाची धावसंख्या या एकेरीच्या मदतीने वधारत असताना जाऊन पोचते
केवळ 5 बनल्यात येणारे 14 बॉलचा खेळ शेष आहे. 32ची आवश्यकता. फायनलची मॅच आपण पाहतोय, अनुभवतोय. यावेळेचा बॉल खोलात टाकला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एका सिंगल पेक्षा जास्तीचं काय नाही. अभिची गोलंदाजी आपण पाहिली तर खऱ्या अर्थानं फिरकी पट्टू म्हणून गोलंदाज त्याच्याकडे पाहिलं जातं. काही चेंडू फ्लाईट देण्याचा प्रयत्न करतो, काही वेळेला वेगाने चेंडू हातात असताना आपण या खेळाडूला पाहिलेला आहे. पुढचा बॉल पुंडलिक गाडगेसाठी देखील बॅकफुटला दागून खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. उचली घेणारा हा बॉल जो मात्र निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या केवळ 6. 12 बॉल 31ची गरज. द व्हॉइस ऑफ पोलादपूर, पहाडी आवाजाचे मालक, या आपण विनंती करूयात. गणेशजी केसरकर साहेब, कृपया व्यासपीठाशी संपर्क साधा. बारा बॉल 31ची आवश्यकता. फायनलची मॅच आपण पाहतोय. 12 बॉल आणि 31ची गरज. बारा बॉल 31ची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आला. एक उंचपुरा असा गोलंदाज प्रतीकाला गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा बॉल ऑन साइडला, चेंडूला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. शैलेश शेलारच्या बॅटमधून ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. पुढचा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेल टिपला जाईल का? झेल निसटला. जीवदान मिळालाय शैलेश शेलारला. रन्स मिळतील त्या 2 संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकेल. 10 चेंडू आणि 23ची गरज. 10 बॉल 23 धावा. शैलेश शेलार स्ट्राइक रेंज वरती बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
हा बॉल आडव्या बॅटने गॅप मध्ये केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फेकी करण्यात येते. तद्वर मात्र 2 धावा इथे अर्जित करण्यात आल्या. 21 ची गरज. 9 चेंडू आणि 21 धावा. फायनलची मॅच चांगल्या रीतीचा खेळ निश्चित पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाही आहे. 9 चेंडू आणि विजयासाठी 21 ची गरज. 9 चेंडू 21 धावा. पुढचा चेंडू यावेळेला कमी गतीने टाकला, लपेटला, पिक केला. क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. फेकी करण्यात येईल. तद्वर मात्र इथे मात्र काय घडलंय. खेळाडू शैलेश शेलार रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. आठ बॉल आणि विजयासाठी 20 ची आवश्यकता राहील या मॅच मध्ये. 4 खेळाडू बाद झाले. 17 धावा धावफलकावरती असताना शैलेश देखील बाद होऊन तबूच्या आथऱ्याला परतला. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. 8 बॉल 20 धावा. 2 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. रोहित नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. रोहित नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो स्ट्राईक रेंजवरती आहे. येणारे बॉल आहेत त्या 8 चेंडू आणि 20 ची आवश्यकता. पुढचा चेंडू या वेळेला कमी गतीने लपेटण्याचा प्रयत्न केला. कमी उसळीचा चेंडू इथे हाताळला. 7 बॉल 20 ची गरज. सामना होता कुठे आला कुठे. क्रिकेटचा खेळ. पल में माशा पल में तमाशा या क्रिकेटच्या खेळामध्ये अनेक वेळेला पाहायला मिळाले. पुढचा चेंडू यावेळेला देखील फटका चांगला केलाय. क्षेत्ररक्षक पोचतोय लॉंग ऑफचा बाउंड्री लाईन भरून. येणारे 6 बॉलचा खेळ आता मात्र शेष राहील विजयासाठी. 19 ची गरज. 6 बॉल 19 धावा. फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहतोय 6 बॉल विजयासाठी 19 ची गरज. 6 चेंडू आणि 19 धावा. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत व आयोजित असणारी स्पर्धा बिग बॅश लीग 2024 पर्व 3. काही चेंडू राहिलेत या मॅचचा विजेता कोण हे ठरवण्यासाठी. 6 बॉल आणि 19 ची गरज. सहा बॉल 19 ची गरज. सहा चेंडू 19 ची गरज आहे. सार्थक गोलंदाजी मार्क वरती. यावेळेचा चेंडू खोलामध्ये टाकला. पॉइंटचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. फेकी करण्यात येईल. तदवर मात्र एक सिंगल आली. 18 ची गरज आहे. 5 चेंडूचा खेळ शेष आहे. हा झळाळता करंडक एक आकर्षक बाब या स्पर्धेची राहिली आहे. कोणाच्या घराची शोभा वाढवेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. येणारे बॉल असतील ते एकंदरीत 5 बॉल 18 ची गरज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला फटका तर चांगला केला. पॅरलल फ्लॅट डाऊन द ग्राउंड.
ओव्हर दी बॉलर हेड, साईड स्क्रीनच्या अगदी समोर ठोकला हा षटकार. चार बॉल 12ची गरज. पुढचा चेंडू बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न पुंडलिक घाडगे करत असताना पाहायला मिळतोय. हा चेंडू इथे DRS कॉल इथे करण्यात आलाय. डॉट बॉल आहे, फेअर डिलिव्हरी. यावेळेचा चेंडू यष्टिरक्षकाचा वेध घेतो. आणखीन एक चेंडू इथे जो मात्र निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये आता मात्र काहीशी औपचारिकता शेष राहू शकते. दोन चेंडू आणि 12ची गरज. 2 बॉल 12. यावेळेचा चेंडू देखील निर्धाव स्वरूपाचा आलाय. शेवटचा क्षण राहिलाय या स्पर्धेचा. या फायनल वरती विजेता संघ जो मात्र आपलं नाव करत असताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला फटका तर खेळला जरूर, परंतु ही स्पर्धा जिंकली आहे संस्कार 11 या टीमने. या स्पर्धेमध्ये मिळवलंय घवघवीत यश. फायनलचे विजेते, तिसऱ्या पर्वाचे विजेते संस्कार 11 संघ.